आज आपण दिशा या टॉपिकवरील काही उदाहरण पाहणार आहोत. दिशा यावर बऱ्याच एक्झाममध्ये क्लास 1 ते क्लास 3पर्यंतच्या जेवढ्या काही एक्झाम होतात त्यामध्ये दिशावरचा एक तरी प्रश्न विचारलेलं राहतं. आज आपण दिशावरील काही उदाहरणं सोडून पाहूया. चला तर मग इथे पहा, श हा पूर्वेच्या दिशेने चालू लागला. काही वेळाने तो उजवीकडे वळून चालू लागला. नंतर तो डावीकडे वळला आणि पुन्हा उजवीकडे वळून चालू लागला. तर तो कोणत्या दिशेकडे जात आहे? आपल्याला शेवटची त्याची दिशा कोणती आहे, कोणत्या दिशेकडे तो जात आहे हे आपल्याला इथे पाहायचं आहे. तर बघा, श हा पूर्वेच्या दिशेने चालू लागला. आपण इथे दिशा काढून घेऊया. ही आहे पूर्व दिशा, ही आहे उत्तर, ही पश्चिम आणि ही दक्षिण. श काय? श पूर्वेच्या दिशेने जात आहे. इथे सपोज हा श आहे. श हा पूर्वेच्या दिशेने इकडे जात आहे. नंतर काही वेळाने तो उजवीकडे वळून चालू लागला. आता पहा, इथं श आहे, पूर्वेच्या दिशेने जात आहे, म्हणजे ही त्याची डावी बाजू आहे, ही त्याची उजवी बाजू आहे. नंतर तो काही वेळाने तो उजवीकडे वळला, म्हणजे त्याची कोणती उजवी बाजू ही आहे. तर त्याच्यानंतर तो इकडे उजवीकडे वळला आणि तो चालू लागला. नंतर तो डावीकडे वळला आणि पुन्हा इथे पहा, तो डावीकडे वळला, इथे आला. नंतर त्याची ही डावी बाजू झाली, ही उजवी बाजू झाली. नंतर तो त्याच्या डावीकडे असा वळला आणि चालू लागला. नंतर पुन्हा उजवीकडे वळून चालू लागला. आता तो असा जात आहे. नंतर अजून इथे त्याने दिशा चेंज केली. नंतर तो त्याच्या उजवीकडे वळाला आणि पुन्हा चालू लागला. तर तो कोणत्या दिशेकडे जात आहे? शेवटची दिशा कोणती आहे हे आपल्याला पाहायचं आहे. प्रथम तो पूर्वेकडे जात होता, नंतर त्याच्या उजवीकडे वळाला, नंतर त्याच्या डावीकडे वळाला आणि पुन्हा शेवटी तो उजवीकडे वळून चालू लागला. तर इथे पहा, ही पूर्व दिशा आहे, ही दक्षिण आहे, पश्चिम आणि उत्तर आहे. तर तो शेवटी कोणत्या दिशेकडे? दक्षिणेकडे चालत आहे. शेवटची दिशा त्याची ही दक्षिण आहे. म्हणजे जे पर्याय दिलेले आहे त्याच्यामधला पर्याय नंबर 2 हे बरोबर आहे. मोहन 2 किलोमीटर उत्तरेस गेला. नंतर उजवीकडे वळून 4 किलोमीटर गेला. पुन्हा उजवीकडे वळून 2 किलोमीटर गेला. नंतर पुन्हा उजवीकडे वळून 4 किलोमीटर गेला. तर तो मूळ जागेपासून किती अंतरावर व कोणत्या दिशेला आहे? आता इथे पहा, आपल्याला अंतर पण काढायचं आहे आणि दिशा पण काढायची आहे. तर इथे पहा, हा मोहन आहे. आपण प्रथम दिशा काढून घेऊया. ही उत्तर दिशा, ही पूर्व, ही दक्षिण आणि ही पश्चिम. मोहन 2 किलोमीटर उत्तरेकडे गेला. इथे मोहन आहे. हा मोहन इथे उत्तरेकडे गेला. 2 किलोमीटर उत्तरेकडे गेला. नंतर त्याच्या उजवीकडे वळून, ही त्याची उजवी बाजू आहे, 4 किलोमीटर गेला. 4 किलोमीटर गेल्याच्या नंतर त्याने पुन्हा उजवीकडे वळून आता इकडे जात आहे, म्हणजे ही त्याची उजवी बाजू आणि ही त्याची डावी बाजू आहे. त्याच्या उजवीकडे वळाला आणि 2 किलोमीटर चालत गेला. इथे 2 किलोमीटर चालला. नंतर पुन्हा डावीकडे वळून आता इथं आल्याच्या नंतर तो पुन्हा त्याच्या डावीकडे वळाला. इकडे जात आहे म्हणल्यावर ही त्याची उजवी बाजू आणि ही त्याची डावी बाजू. नंतर तो त्याच्या डाव्या बाजूला वळून 4 किलोमीटर चालत गेला. 4 किलोमीटर चालत गेला. तर मूळ जागेपासून किती अंतरावर आणि कोणत्या दिशेला आहे? आता आपल्याला मूळ अंतर काढायचं आहे. इथे बघा, ही जी बाजू आहे ही 4 किलोमीटर आहे आणि ही सुद्धा तेवढीच बाजू आहे, म्हणजे ही किती? 4 किलोमीटरचं हे सुद्धा अंतर आहे. मग हे 4 आणि इकडे तो इथून जेव्हा वळाला तेव्हा तो 4 किलोमीटर चालत गेला आणि ही 4, हे 4 प्लस हे 4 बरोबर 8, म्हणजे त्याचं अंतर किती आहे? 8 किलोमीटर. तर आपल्याला दिशा काढायची आहे की तो कोणत्या दिशेला आहे.
ही उत्तर दिशा आहे, ही पश्चिम आहे, ही दक्षिण आहे आणि ही पूर्व आहे. आता तो पूर्वेकडे जात आहे म्हणल्यावर ही त्याची पूर्व दिशा आहे. 8 किलोमीटर अंतर आणि तो पूर्व दिशेला आहे, पूर्व दिशेला. मी घरापासून 20 मीटर अंतर उत्तरेकडे गेलो. मी घरापासून 20 मीटर उत्तरेकडे गेलो व पूर्वेकडे वळून 15 मीटर गेलो. नंतर दक्षिणेकडे वळून 10 मीटर अंतर पार केले व पश्चिमेकडे वळून 15 मीटर अंतर चाललो तर मी घरापासून कोणत्या दिशेला आहे. इथे आपल्याला त्या व्यक्तीची म्हणजे माझी दिशा काढायची आहे की मी कोणत्या दिशेला आहे. आता सपोज इथं मी आहे तर मी काय करतो किंवा मी काय करते, मी 20 मीटर उत्तरेकडे जाणार आहे. इकडे 20 मीटर उत्तरेकडे गेले, 20 मीटर उत्तरेकडे गेले व पूर्वेकडे वळून आता मी इकडे पूर्वेकडे वळाले आणि 15 मीटर चालत गेले. नंतर दक्षिणेकडे वळून 10 मीटर अंतर पार केला. म्हणजे इथे मी दक्षिणेकडे वळाले. ही उत्तर दिशा आहे, ही पूर्व दिशा, ही पश्चिम आणि ही दक्षिण. आता नंतर मी काय केले, 10 मीटर दक्षिणेकडे चालत आले. हे 10 मीटर दक्षिण, हे 15 मीटर पूर्वेकडे आले. 10 मीटर दक्षिणेकडे आले आणि नंतर पश्चिमेकडे वळून 15 मीटर चालत गेले. आता इकडे मी पश्चिमेकडे वळाले आणि 15 मीटर चालत आले. हे 15 म्हणजे हे 15 हे अंतर, हे 15 आणि हे 15 हे सेम अंतर आहे. आता इथे पहा, हे आहे 20 मीटर अंतर. 20 मीटर अंतर आहे आणि हे इकडचे 10 म्हणजे ह्या 20मधून हे 10 मायनस झाले, इथं राहिले 10 मीटर अंतर. तर मी घरापासून कोणत्या दिशेला आहे, तर इथून मी उत्तरेकडे निघालो होतो म्हणजे मी ह्या इथे येऊन थांबलेलो आहे. तर मी माझ्या घरापासून उत्तर दिशेकडे आहे. इथे पर्याय क्रमांक 4 हे इथं आहे, बरोबर आहे. म्हणजे मी नंतर येऊन कुठे थांबलेलो आहे, उत्तर दिशेकडे. माझ्या घरापासूनची माझी दिशा ही उत्तर दिशा आहे. पहा, योगी शीर्षासन करीत असताना त्याचे तोंड पश्चिमेकडे आहे तर त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा आहे. इथे पहा, खूप सोपं असं हे सेंटेन्स विचारलेलं आहे, हे वाक्य आहे. इथे तर पहा, ही आहे उत्तर दिशा, ही आहे पूर्व दिशा, ही आहे पश्चिम आणि ही दक्षिण. इथे पहा, योगीचं तोंड कोणत्या दिशेला आहे, तो कोणत्या दिशेकडे तोंड करून शीर्षासन करीत आहे. इथं योगी आहे, योगीचं तोंड ह्या दिशेला आहे, कुठे, पश्चिमेकडे. म्हणजे योगीचं तोंड जर ह्या पश्चिम दिशेला असेल तर त्याची उजवी आणि डावी बाजू कोणती, तर त्याची उजवी बाजू ही आणि डावी बाजू ही. दक्षिणेकडील डावी बाजू आणि उत्तरेकडील उजवी बाजू. तर त्यांनी काय विचारले की त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा आहे, तर त्याच्या डाव्या हाताला दक्षिण दिशा आहे. इथे पहा, एक मुलगा त्याच्या घरापासून उत्तरेकडे 20 मीटर जातो, तेथून पूर्वेकडे वळून 6 मीटर चालतो, तेथून पुन्हा दक्षिणेकडे वळून 12 मीटर चालतो, तर मूळ ठिकाणापासून तो किती अंतरावर पोहोचलेला आहे. आता आपल्याला त्याच्या मूळ ठिकाणापासून तो ज्या ठिकाणापर्यंत पोहोचलेला आहे त्या ठिकाणापर्यंतच आपल्याला अंतर काढायचं आहे. तर इथे पहा काय दिलेलं आहे की एक मुलगा त्याच्या घरापासून उत्तरेकडे, सपोज इथे त्याचं घर आहे आणि तो उत्तरेला किती 20 मीटर चालत गेला आहे. इकडे 20 मीटर चालत गेला आहे. नंतर ही आहे उत्तर, पूर्व, दक्षिण, पश्चिम ह्या दिशाच्या बाजू आपल्या. आता तो उत्तरेकडे 20 मीटर गेला. नंतर पुन्हा तो पूर्वेकडे वळून
इकडे पूर्वेकडे वळाला आणि 6 मीटर चालत गेला. नंतर तेथून तो दक्षिणेकडे वळाला आणि 12 मीटर चालत गेला. 12 मीटर चालत गेला तर मूळ ठिकाणापासून तो किती अंतरावर पोहोचलेला असेल. आता इथे आपण त्याचं मूळ ठिकाण काढणार आहोत. हे पहा, आता हे अंतर आणि हे अंतर सेम राहील 6. हे अंतर आणि हा इकडचं अंतर 12, म्हणजे इथं किती राहिले 20 वजा 12 केले तर आपल्याला हे अंतर भेटतं 8. आता आपण इथे पायथागोरसचा प्रमेय वापरून आपण हे गणित सोडवू शकतो. पायथागोरसचा प्रमेय, इथे पहा ए, आपण हे नावे देऊ बी आणि सी. आता हे त्रिकोण तयार झालेला आहे. या त्रिकोणाचा आपल्याला पाया आणि उंची दिलेली आहे. इथे बघा, त्रिकोण ए बी सी बरोबर आपल्याला काय दिलेले, ए बीचा वर्ग अधिक ए सीचा वर्ग बरोबर आपल्याला बी सी काढायचे. तर ए बी काय आहे 6, 6चा वर्ग अधिक ए सी किती दिलेले आपल्याला 8, 8चा वर्ग बरोबर आपल्याला बी सी काढायचे. पाया वर्ग अधिक उंची वर्ग बरोबर कर्ण वर्ग काढायचा आपल्याला, वर्ग. आता 6चा वर्ग किती 36 अधिक 8चा वर्ग 64 बरोबर हे 4 आणि हे 6 10, 10शी 0 हात चला 1, 6 आणि 3 9, 9 आणि 1 10, इथं आले 10. आता ह्या 10ला आपण वर्गमुळात जर घेतला तर आपल्याला ह्याचा वर्गमूळ काढायचं राहतं आणि ह्याचं वर्गमूळ जर काढलं तर ह्याचं वर्गमूळ येतं 10. म्हणजे तो त्याच्या घरापासून किती 10 मीटर अंतरावर पोहोचलेला आहे. पर्याय क्रमांक 3.